मनसेकडून 5 जुलैच्या मोर्चासाठी लोकलमध्ये जाऊन पत्रक वाटप तर हिंदी मुद्द्याबाबतचा निर्णय सरकारला महागात पडेल, संदीप देशपांडेंचा इशारा। मराठी भाषेलाच प्राधान्य, हिंदी भाषेला कुठेही सक्ती केली नाही। मुंबई पालिकेला डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचे सर्व प्रयत्न सुरू, योगेश कदम यांची टीका। उद्धव ठाकरेंनी फक्त अहवाल स्वीकारला पण जी.आर. फडणवीसांनी काढला। हिंदी सक्तीसाठी फडणवीसांवर केंद्राचा दबाव, ठाकरेंनी मात्र दबाव झुगारला होता, संजय राऊतांकडून स्पष्ट। टाटा लगागल अभिनेत्री शेफाली जरीवालाचं 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांचे जबाब नोंदवले। तरुण दिसण्यासाठी शेफाली जरीवाला हिच्यावर 6 ते 7 वर्षांपासून डॉक्टरांकडून उपचार, शेफाली व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन औषधांचे डोस घेत असल्याची माहिती। साकीब नाचणचा दिल्लीमध्ये उपचाराच्या दरम्यान मृत्यू, साकीब महाराष्ट्र आयसिस मॉडेलमधला मुख्य आरोपी, तरुणांना आतंकवादी कारवायांसाठी प्रवृत्त केल्याचा साकीबवर आरोप। लाडकी बहीण योजनेला मोठी कात्री लागणार, इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही, आयकर विभाग लवकरच करदात्यांची माहिती सरकारला पुरवणार, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी आणि चिखलठाणा परिसरामध्ये मोठी अतिक्रमण हटाव कारवाई, जवळपास 3000 अतिक्रमणांवर हातोडा पडणार। पुण्यामध्ये सिंहगड रोड परिसरात अज्ञातांकडून 17 गाड्यांची तोडफोड, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अज्ञात टोळक्याचा शोध सुरू। हिंदीच्या मुद्द्यावरून नंदुरबारमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक, शहरामध्ये एक सही हिंदी विरोधात मोहीम राबवली।